देशामध्ये प्रत्येकाच्या ओटावरती जय जवान आणि जय किसान हाच नारा असला गेला पाहिजे, कारण एक जगवतो आणि दुसरा सांभाळतो. अशा पद्धतीने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असताना मी भारतीय सैन्य आपण या ठिकाणी सांगितलं, भारतातले भूमिपुत्र माता आणि माती, माता नाव काढणं त्याच्या पुढे माती नाव काढणं ते एलांची ना मातीची मात्यापेक्षा उंची वाढते. आणि म्हणून भारतातले भूमिपुत्र मातापेक्षा मातीवर जास्त प्रेम करतात. हा आदर्श जिजाऊंनी घालून दिला. एक प्रसंग आहे, अफजल खानाचं संकट आलेलं आहे. काही महिन्यापूर्वी स्वतःची पत्नी वारलेली आहे. दुःख अवस्था या ठिकाणी महाराजांकडे आहे. अशाही परिस्थितीमध्ये थोडीस भीती मनामध्ये आहे की आता जर अफजल खान एवढा बलाढ्य आहे, त्यापुढे माझा जिजाऊ नाही लागला तर कसं होईल. आणि ही भीती माँसाहेब जिजाऊंनी ओळखलेली आहे. आणि माँसाहेब जिजाऊ जाऊन म्हणताय, राजे तुम्ही रडत बसण्याची गरज नाही. राजे आहात, तुमचं दुःख तुम्ही विसरून जायचं असतं, रयतेचे असून पुसाय बाहेर जायचं असतं. तुमच्या भावाला ज्यांनी मारलंय, तुमच्या वडिलांना पकडण्याचं धाडस ज्यांनी केलंय, त्या महाराष्ट्रावर आलेल्या एवढ्या मोठ्या संकटाला तुम्हाला निधड्या छातीनं सामोरं जावं लागेल. आणि ते जात असताना तुमचं बरं वाईट झालं तर मी शंभू राजांना गादीवर बसवते, स्वराज्य सांभाळते. स्वतःच्या मुलाला मृत्यूच्या दाढेत पाठवण्याचं धाडस बाळासाहेब जिजाऊनंतर सैन्यामध्ये पाठवणाऱ्या मातांनी या महाराष्ट्र देशामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला येतं. ही ताकद या महाराष्ट्रातल्या मातृत्वामध्ये आपल्याला असल्याची पाहायला मिळते. म्हणून माता जन्म देते आणि माती जगवते, अशा दोन्ही मातृत्वाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे. यानंतर